एसटी स्टँड परिसरात चोरी प्रकरणी रुई येथील महिलेला अटक. 3.25 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूर. एसटी बसमधून प्रवास करीत असलेल्या आणि गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे सोन्याचे दागिने चोरी प्रकरणी रुई येथील मोरन प्रकाश सकट वय 50 राहणार मसोबा देवळाजवळ मानेनगर रुई या महिलेस स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकाने पकडून तिच्याकडील 2,63,000 रुपये किंमतीचा 21 ग्राम वजनाचा सोन्याचा अल्लाहार जप्त करण्यात आला आहे. कोल्हापूर मध्यवर्ती एसटी बस स्टॉपवर गर्दीचा फायदा घेऊन आणि एसटी बसमधून उतरत असलेल्या महिला प्रवाशांच्या पर्स आणि दागिने चोरी प्रकरणात वाढ झाली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना सदरच्या चोरी गुन्ह्याच्या घटना उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि त्यांचे पथक नेमले. या पथकाने एसटी स्टँड परिसरात सोन्याच्या दागिने प्रकरणाची माहिती घेऊन तपास करीत असताना पोलीस अंमलदार संदीप बेंद्रे व अशोक पवार यांना माहिती मिळाली की रुई येथील मोरन सकट ही महिला एसटी बसमधून प्रवास करीत असलेल्या आणि गर्दीचा फायदा घेऊन चोरी करीत असल्याची माहिती मिळाली. कागल पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यांतील सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील रामलिंग फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकाने दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी रामलिंग फाटा येथे जाऊन सापळा रचून संशयित महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडील चोरीचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपासासाठी सदर महिलेस कागल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार अशोक पवार, संदीप बेंद्रे, विजय इंगळे, संजय पडवळ, संजय हुंबे, विशाल पाटील, सागर चौगुले, महेश खोत, विशाल चौगुले, शुभम संकपाळ, अमित सरजे, सुशील पाटील, अनिल जाधव आणि लखन पाटील यांनी केली. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे, कोल्हापूर.